ही जी डेव्हलपमेंट वगैरेची कामं असतात ना, काय बी कुठली बी असू दे, साधी वेबसाईट असू नाही तर WordPressची थोडी किचकट असतात. कारण एखाद्या सर्व्हर काम करत नाही, थोडीशी टेक्निकल एखादा मिस्टेक झाली, तर पूर्ण आपली वेबसाईट डाउन होते. त्यामुळे एका जागेवर शांत डोकं ठेवून काम करायचं आहे. तर आता पहिल्यापासून करू आपण. जिथनं होस्टिंग घेतलं होतं, जे ईमेल आयडी वगैरे घेतलं, ते तुम्ही ईमेल आयडी टाका. आता तुम्हाला सांगतो मी कसं काय काय करायचं ते. ते तुमचं प्रॅक्टिस पण होऊन जाईल. ठीक आहे. साइन अप फॉर फ्री म्हणजे नवीन अकाउंट बनवण्यासाठी असतं आणि इथं दुसरा ऑप्शन आला बघा, क्लायंट एरिया. त्याच्यावर गेला की नाही तुम्ही, तुम्ही ज्या अगोदर होस्टिंग वगैरे घेतलं असेल किंवा लॉग इनसाठी पेज ओपन होईल तुमचं. तर आपलं कोणतं होतं क्लासेस टीचिंगवर करायचे आता आपल्याला. तर इथे क्लासेस टीचिंगचा ईमेल आयडी टाकू. कुठे गेला? हा झाला आपला क्लासेस टीचिंगचा ईमेल आयडी. हा झाला पासवर्ड. इथं कीप मी लॉग्ड इन वर टिक करा आणि साइन इन करून टाका. ठीक आहे. हो का? इथं आपलं डोमेन वगैरे सगळं आपण कंबाईन केलेलं आहे. आता डोमेन कसं कंबाईन करायचं तुम्हाला नंतर शेवटी सांगतो. ठीक आहे. थोडंसं टेक्निकलमध्ये आहे. कारण वेबसाईट वगैरे लोड होत नाहीत नीट लवकर. नंतर बघू. नाहीतर शिकवायच्या अगोदर तुम्ही म्हणाल खूप अवघड आहे. सोपं आहे हे सगळं सोपं. ठीक आहे. आता इथं आलं. स्पीडमध्ये सगळं करू. तुम्ही पहिल्यांदा ही वेबसाईट पूर्ण बघून घ्या. जी इन्फिनिटी फ्रीची आहे. इथं बघा 4 नंबरला लिहिलंय की फ्री एस-एस-एल सर्टिफिकेट. ठीक आहे. तर एस-एल सर्टिफिकेटचा काय फायदा असतो ना, की सांगतो तुम्हाला. हं, बघा इथं तुम्हाला दिलेलं असेल. एवढे सगळे आपल्याला इश्यू झालेले आहेत. हे मधलं गो एस-एस-एलचं फेल झालं, हे झालं एक्सपायर झालं, फेल झालं, फेल झालं. आत्ताचं हे चालू मधलं कोणतं आहे? 11/5/22 म्हणजे 11/5 म्हणजे 3 महिने तर चालतंय आत्तापासून. ठीक आहे. तर ठीक आहे. आपण आपल्या वेबसाईटवर जाऊ. बाकी तुम्हाला नंतर सांगतो. हे आपलं झालं एक वेबसाईट बनवली आपण. तर याच्या मॅनेजवर जायचं किंवा तुम्ही इथं नवीन वेबसाईट बनवू शकता. तुम्ही कशी नवीन वेबसाईट बनवायची शिकवले. तर थोडंसं डोक्यावर लोड देऊन ऐका. ठीक आहे. कुठे गेलो आपण? मॅनेजवर जावा. हे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. कंट्रोल पॅनल आणि फाईल मॅनेजर. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर कंट्रोल पॅनलमध्ये जावा. कंट्रोल पॅनलमध्ये गेला. ते रिडायरेक्ट करेल आपल्याला कंट्रोल पॅनलवर. ह्यांचा कंट्रोल पॅनल लोड झाला. ठीक आहे. आता हा कंट्रोल पॅनल लोड झाला. आपल्याला कुठे जायचंय? सॉफ्ट क्लोज ॲप इन्स्टॉलर. बघा इथं काय म्हणतंय, टोटल स्पेस किती यूज केलंय? 203 MB तुम्ही यूज केलंय. त्यामुळे पण लोड घेऊ शकते वेबसाईट. आपली ही क्लासेसची वेबसाईट आहे ना, खूप लोड घेते. त्यामुळे आपण सगळं त्यातलं जे सगळं भरलंय ना मी थीम्स वगैरे, प्लगइन्स वगैरे काय पण भरलंय, ते सगळं डिलीट करायचे. आपल्याला फ्रेश एकदम थीम बसवायचे आणि एकदम फ्रेश वेबसाईट बनवायची. ठीक आहे. तर आता वर्डप्रेसची वेबसाईट कशी बनवायची, तुम्ही ह्यामध्ये शिकून घ्याल. तुम्हाला हे वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं शिकवलंच आहे. तर एकदा नुसतं बघून घ्या. जर कोणाला करायचं असेल, की बाबा माझ्या अगोदरचं डिलीट करायचे आणि परत अजून वेबसाईट बसवायचे, तर ते कसं करचाल? ठीक आहे. सॉफ्ट क्लोजा ओपन होऊ द्या. आता बघा, हे असं सॉफ्ट क्लोज तुमच्या पुढे ओपन झालं की नाही, की आता तुम्ही जर परत ह्या वर्डप्रेसच्या इन्स्टॉलवर गेला ना, तर ते म्हणेल अगोदरच वर्डप्रेस इन्स्टॉल आहे. ठीक आहे. तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करा. पासवर्ड वगैरे टाका तुमचं काय असेल ते. ठीक आहे. तुमचा पासवर्ड टाकला. आयडी टाका. हे तुम्हाला सांगितलंय मी लॉग इन वर्डप्रेसच्या बॅक पॅनलला लॉग इन होण्यासाठी, बॅक एंडला लॉग इन होण्यासाठी महत्वाचं आहे. तरी तुमचं आयडी आणि पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. कंटिन्यू. कोणाला सांगू नका. ठीक आहे. इथं कोणती थीम तुम्ही सिलेक्ट करा तुमच्याप्रमाणे आणि इन्स्टॉलवर क्लिक करा. इन्स्टॉल होईल नाही होईल पुढचा भाग आहे. ठीक आहे. हे काय म्हणतंय? इन्स्टॉलेशन ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे. तर हे म्हणतंय http.classes.teaching वर जावा. बघू काय मिळतंय का? नाहीतर ते म्हणते पहिले इन्स्टॉलेशन डिलीट करा. मग तुम्हाला मिळून जाईल. तर एच-टी-टी-पी क्लासेस टीचिंगवर जाऊन बघू काय म्हणताय ते. ठीक आहे. आपली ही वेबसाईट अगोदरच आहे. तर आता ह्यावर अगोदर WordPress आहे. त्यावर अगोदर अजून ते WordPress कसं इन्स्टॉल करणार? तर आपण एकदा ट्राय करून बघू. ह्याच्या बॅक पॅनलला जाता येतंय का? नसेल जाता येत, तर आपण हे जे दिसतंय ना काय इंटरनल सर्व्हर एरर दाखवतंय. ठीक आहे. बॅक घेऊ एकदा. हे जे आपण सगळं
वर्डप्रेस इन्स्टॉल केलंय ना, ते डिलीट करून टाकू. आता डिलीट कुठून करायचं? इथं बघा हे ऑल इन्स्टॉलेशनचा कॉलम दिसतोय. ह्या सॉफ्ट क्लोजमध्ये जायचं, बाकी कुठे जायचं नाही. सॉफ्ट क्लोजमध्ये आपलं सगळं ॲप्स वगैरे काय कुठलं वर्डप्रेस वगैरे कुठलं तुम्हाला घ्यायचंय ते सगळं सॉफ्ट क्लोजमध्येच मिळणार सॉफ्टवेअर सगळे. ठीक आहे. तर हे वर ऑप्शन दिलेले आहेत. इथं 4 नंबरला ऑप्शन आहे की ॲप ऑल इन्स्टॉलेशन्स तर त्यावर क्लिक करा. हो का इथं सगळं लिहिलेलं आहे. तुमचं डोमेन कोणतं आहे, क्लासेस टीचिंग डॉट टेक ॲडमिन आहे आणि कधी इन्स्टॉलेशन केलंय ते पण दाखवतंय, व्हर्जन दाखवतंय आणि इथं काय बाकी सगळे दाखवतंय. तर ह्या कॅन्सलवर क्लिक केलं तर रिमूव्ह होणार. ठीक आहे, आपल्याला रिमूव्ह करून टाकायचं पूर्णपणे. तर रिमूव्हवर क्लिक करा. हे सगळं दाखवतंय काय-काय तुम्ही रिमूव्ह करणार. तर आम्हाला कंप्लीटली रिमूव्ह करून टाकायचे. तर इथे खाली रिमूव्ह इन्स्टॉलेशनवर क्लिक करा. ठीक आहे. तर हे काय म्हणतंय सगळं तुमचं डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. रिमूव्ह करा. आम्हाला काय फरक पडत नाही. ते तर रिमूव्ह करतो थोडासा वेळ घेईल. आता रिमूव्ह झाल्यावर आपण एकदा आपलं डोमेन टाइप करून बघू काय दाखवतंय का? ओके. हे म्हणतंय द इन्स्टॉलेशन वॉज रिमूव्हड सक्सेसफुली. ठीक आहे. तर आपण एकदा डोमेन चेक करून बघू. डोमेनवर काय दाखवतंय का? ओके. हे आता इन्फिनिटी फ्रीचं दाखवायला लागलं. म्हणजे फक्त होस्टिंग अकाउंट फक्त दाखवायला लागलं. कारण आपण त्याच्यावर काही इन्स्टॉलच केलेलं नाही किंवा वर्डप्रेस वगैरे म्हणा, काय कुठलं बाकीचं Joomla वगैरे काही इन्स्टॉल केलेलं नाही. ठीक आहे. तर कुठे गेलो आपण? सॉफ्ट क्लोजमध्ये परत माघारी. सॉफ्ट क्लोज इथं वर दिसतंय. त्यावर क्लिक करा. इथं दिसतंय ना सॉफ्ट क्लोज त्यावर क्लिक करा. इथं परत तुमच्या समोर असे भरपूर सारे ॲप्लिकेशन्स येतील. आपल्याला वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे. वर्डप्रेसवर जावा, इन्स्टॉलवर क्लिक करा. ठीक आहे. इन्स्टॉलवर क्लिक केलं. इन्स्टॉलेशनवर क्लिक केल्यावर जो पहिला आपल्याला तुम्हाला सांगितलं डेमो ईमेल एसएसडी कसं केलेलं आपण, तसंच सेम टू सेम येते. फक्त तुम्हाला हे नवीन शिकवलं, की एखादं इन्स्टॉलेशन आपण केलं नसेल, जे नीट काम करत नसेल किंवा काय टेक्निकली एरर येऊ शकतात. तर ते अनइन्स्टॉल किंवा डिलीट कसं करायचं आणि परत इन्स्टॉल कसं करायचं. कारण एकाच वेबसाईटवर आपण 2-2 वर्डप्रेस नाही इन्स्टॉल करू शकत. ठीक आहे. त्यासाठी 2 सेपरेट होस्टिंग अकाउंट लागतील किंवा एकाच होस्टिंगवर 2 सेपरेट वेबसाईट अकाउंट लागतील. ठीक आहे. तर तसं नाही करू शकत आपण एकाच डोमेनवर एकाच सिस्टमवर 2-2 वर्डप्रेस. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला सांगितलंच मी इथं एच-टी-पीला एच-टी-पी-एस करू नका. कारण तुम्ही म्हणसाल मला प्रोटोकॉल सिक्युअर लावायचा आहे. त्याच्यावर मला रँकिंग कशी मिळेल? अशी रँकिंग मिळत नसते. ते आपल्याला स्वतः करायला लागतं. ठीक आहे. तर इथं जे आहे तसंच असू द्या. इथं काही चिडचिड करत बसू नका. खाली या. तुमच्या साईटचं नाव टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही इथं. ठीक आहे. साईटचं नाव टाकायचं. तुम्हाला इथं काय तुमचं स्लोगन असेल ते टाकू शकता. ठीक आहे. ब्रीदवाक्य म्हणतात त्याला स्लोगन. ठीक आहे. तर हे पण आपण टाकलं. हे काय छोटेसे प्लगइन्स वगैरे असतील ते नको इन्स्टॉल करायला. आता हे तुमचं काय युजर आयडी वगैरे टाकायचं असेल टाकू शकता. टाकाच म्हणजे महत्वाचं आहे हे. ठीक आहे. तुमचा इथं मेल आयडी टाका. हे हॅड करा. कुणाला सांगू नका. पासवर्ड थोडासा स्ट्राँग टाका. ठीक आहे. ठीक आहे. पासवर्ड टाकला. इथं खाली मेल आयडी ऑटोमॅटिक येत असतो. कारण जे आपण होस्टिंगच्या अकाउंट लिंक केलेलं असतं तेच येत असतं. आता खाली या. एखादी थीम इन्स्टॉल करा. 2 नंबरची थीम करून इन्स्टॉल. तुम्ही तुमच्याकडे कुठली पण करू शकता. असं नाही की बाबा 2 नंबरचीच करा. मला आवडली 2 नंबरची करतो इन्स्टॉल. डेमोसाठी आपण ती मी डिलीट करण्यानंतर त्यावर क्लिक केलं. तिथं खाली इन्स्टॉलवर क्लिक करा. कनेक्शन वॉज लॉस्ट. ओके. हे जे कनेक्शन संपलेलं आहे म्हणजे काहीतरी सर्व्हरचा एरर असतो. तुम्हाला म्हटलेलं आहे मी की थोडंसं किचकट काम असतं. सर्व्हर वगैरे डोक्याला ताप देणार असतं ते. तर परत आपण थोडंसं बॅक जाऊ. सॉरी इन्स्टॉलवर जाऊ. कस्टम इन्स्टॉलवर जाऊ.
का काय ना क्विक इन्स्टॉलवर जाऊ. ठीक आहे, आता एकदा बॅक जाऊ आपण. परत वर्डप्रेसवर जाऊ, इन्स्टॉलवर जाऊ. सी पॅनलच्या कशाला दाखवते. असं तुम्हाला लॉगिन आयडी साठी आलं ना, तर हे करून टाक कॅन्सल. कारण सी पॅनलचं काही एवढी गरज नसते. परत त्या सी पॅनलवर जावा. कुठं जाणार तुम्ही, तुम्हाला शिकवलंच आहे. हे होस्टिंगवर जाणार, इथं कंट्रोल पॅनल दिलेलं असतं, त्याच्यावर जाणार. तिथून तुम्ही सी पॅनलवर जाणार. सी पॅनल म्हणजे कंट्रोल पॅनल, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मॅनेजर, सॉफ्टवेअर क्लोज ऍप इन्स्टॉलर मध्ये जाणार. ठीक आहे, आता लोड होऊ द्या. ठीक आहे, आपला सॉफ्टवेअर क्लोज इन्स्टॉल ओपन झाले. अगोदर काही इन्स्टॉलेशन केलं असेल तुम्ही, तर इथं ऑल इन्स्टॉलेशन मध्ये चेक कराल काही इन्स्टॉलेशन आहे का. तर हे म्हणताय नो नो नो, एक पण इन्स्टॉलेशन नाही. ठीक आहे, तर आता परत हे सॉफ्टवेअर क्लोज वर या. आपल्याला वर्डप्रेस इन्स्टॉल करायचे, स्पीड मध्ये सांगतो कारण खूपदा झाले आपलं हे. इन्स्टॉल मध्ये जाऊ. काय असेल ते छेडछाडी करू नका, तुम्हाला खूपदा सांगितलंय. पण छेडछाडी केली तर परत मग काय तुम्हाला बोलू. आपल्या वेबसाईटचं नाव टाका इथं. इथं खाली तुमचं काय स्लोगन असेल ते टाका. हे तुमचं मेल आयडी म्हणजे ऍडमिन आयडी पासवर्ड टाका. ठीक आहे, खाली मेल आयडी ते ऑटोमॅटिक घेतं. बाकी ऍडव्हान्स ऑप्शन तुम्हाला बघायचं असेल तर बघा, काय गरज आता नाही आपल्याला. ठीक आहे, तर हे आता सिलेक्ट करा कोणती तरी थीम. इथं इन्स्टॉलवर क्लिक करा. बघा, ते मगाशी काय त्यांचा सर्व्हरचा प्रॉब्लेम आला असेल, कनेक्शन लॉस झालं असेल. आता हे सगळं चेक करतंय आणि इन्स्टॉलला सुरुवात करतंय. ठीक आहे, झालं बघा 2 मिनिटात इन्स्टॉलेशन. थोडंसं फास्ट बॅस, कधी कधी थोडं स्लो पण चालतं, डोक्याला ताप पण देतं. तर डोकं शांत ठेवून काम करत राहायचं आपलं. ठीक आहे, तर आपलं आता काय झालं, हे इन्स्टॉलेशन वर्डप्रेस इन्स्टॉलेशन सक्सेसफुली. इथं तुमचं डोमेन मिळेल. राईट क्लिक करा, ओपन लिंक इन न्यू टाईप करा. बरं, इथे खाली आपला वर्डप्रेस ऍडमिन आहे, त्याच्यावर जाऊन बघू काय म्हणताय ते. ओपन लिंक इन न्यू टॅब. ओके, हे फ्रंट एंडला काय म्हणताय, फ्रंट एंडला अजून ते अपडेट झालेलं नाही पूर्णपणे, त्यामुळे त्यांनी बॅक एंडची पण लिंक दिलेली असते. तर ठीक आहे, जर तुमची वरची लिंक काम नसेल करत किंवा नीट इन्स्टॉलेशन नसेल झालं ना, हो का, हे काय म्हणते अजून इन्फिनिटी फ्रीचच दाखवत आहे. ते म्हणते अजून कुठली थीम वगैरे काय तुम्ही इन्स्टॉल केलेलं नाही. तर ठीक आहे, हे करू दोन्ही कॅन्सल. आपण आपण दुसऱ्या ह्याच्यावर गेलो, क्लास वर्डप्रेस म्हणजे बॅक एंडला गेलो डायरेक्ट आपण. तर बॅक एंड आपला ओपन झालेला आहे. आता हे वर्डप्रेसचे डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड म्हणजे कळतं ना तुम्हाला की बा कोणत्या आपण वेबसाईटवर गेलो किंवा कशा पण गेलो, तर फ्रंटला पहिल्यांदा तुम्हाला हे दिसणार वर्डप्रेसचं. ठीक आहे, इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत बघा. इथं पहिल्यांदा तुमची वर गेला तर वर्डप्रेसचं चिन्ह दिसेल, अबाउट वर्डप्रेस दिसेल, डॉक्युमेंटेशन म्हणजे वर्डप्रेस बद्दल थोडीशी माहिती मिळू शकते. मी सांगतोय, काय गरज नाही माहितीची. वर्डप्रेस खूप चांगलं आहे. तुम्ही तुमची साईट बघू शकता ह्याची करून जाऊन. ठीक आहे, तर राईट क्लिक करू शकता आणि ओपन लिंक इन न्यू टॅब. तुमची वेबसाईट दिसेल तुम्हाला. तर आता हे सगळं लिंक झालेलं नाही नीट, आपण करू, आपण कशाला. ठीक आहे, डॅशबोर्डवर जाऊ. आता हे सगळं बाकीच तुम्ही नंतर बघत बसा, आता आपल्याकडे टाइम नाही. सगळ्यात अगोदर आपलं जे काही गबाळ भरलेलं असतं ना अगोदर, त्यामुळे आपली वेबसाईट जास्त लोड घेते. सगळं डिलीट करू. इथं भरपूर तुम्हाला दिसतील. अपडेट वर गेला तर काय वर्डप्रेसचे अपडेट येतात मधून अधून. आपल्या मोबाईलचं कसं अपडेट येतं किंवा विंडोचं अपडेट येतं, तसं येत असतं. तर हे 5.9 व्हर्जन आहे आणि 5.9चं लेटेस्ट व्हर्जन आहे. तर काय गरज नाही नवीन इन्स्टॉल करायची. ठीक आहे, आता इथं खाली सगळे कॉलम दिले आहेत. पोस्ट, मीडिया, पेजेस, कमेंट्स, अपेरियन्स, प्लगइन्स, युजर्स, टूल्स, सेटिंग आणि कोलॅप मेनू आहे. ठीक आहे, आपल्याला कामाचं आता कोणकोणते आहे, हे सगळेच कामाचे आहेत. बिन कामाचे यात काहीच नसतं, काय भरलेलं नाही ते. सगळे वर्डप्रेस वाले सगळे हुशार आहेत. ठीक आहे, तर आता आपण आपल्याला डिलीट काय काय करायचं तुम्हाला सांगतो. पेजेस मध्ये गेला की नाही, आता तुम्हाला पेजेस म्हणजे काय सांगतो. वेबसाईटच्या एखाद्या, सर्दीमुळे थोडासा आवाज बसलेला आहे, त्यामुळे
ठीक आहे. हे आता माझी डेमोसाठी वेबसाईट ओपन केली मी. ठीक आहे. तर यामध्ये भरपूर सारे पेजेस आहेत. इथं अबाउट आहे. तुम्हाला दिसत नसेल नीट तरी आहे इथं सगळं. अबाउट आहे, कॉम्प्युटर्स आहे, ब्लॉग आहे, सर्व्हिसेस आहे. आता हे होमचं एक पेज झालं. सर्व्हिसेसमध्ये गेलं ते दुसरं पान ओपन करणार वेबसाईट. ठीक आहे. हे झालं बघा. सर्व्हिसेस वगैरे आहे. होम आहे, कॉम्प्युटर्स आहे, सिक्युरिटी सर्व्हिसेस आहे. असं हे सगळं म्हणजे जे आपल्याला पेज रिलोड होतंय ना, म्हणजे जे आपल्या पुढे ओपन होते ते सगळं झालं पेजेस. ठीक आहे. मग हे तुम्हाला क्लिअर दिसत असेल होम, अबाउट, कॉम्प्युटर्स. कॉम्प्युटरच्या आतमध्ये पण आपण एक पेजेस टाकले. ते कसं टाकायचं सगळं आपण वर्डप्रेसमध्ये खूप डीपमध्ये वर्डप्रेसला किती बी एक्सपर्ट माणूस झाला ना, नाही शिकू शकत. कारण एवढे ऑप्शन आहेत वर्डप्रेसमध्ये खूप आहेत. काय पण करू शकतो कोण पण काय पण. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यात सोपं काय कशी वेबसाईट बनवायची 2 मिनिटात तुमची वेबसाईट रेडी कशी होईल ते सांगतोय. ठीक आहे. तर हे सगळे झाले पेजेस. पेजेस आपण शिकून गेलो आहोत. कुठे यायचं आपल्याला वर्डप्रेसवर होतो ना आपण? ठीक आहे. वर्डप्रेसवर होतो. आता आपण कुठे गेलो? हां, पोस्ट वगैरे झाल्या. तर तुम्हाला सांगितलं मी पोस्ट कशा करायचं. आपण Facebookवर वगैरे कसं टाकतो आपले फोटोज काढून टाकतो. तसंच तुम्हाला पोस्ट वगैरे काय करायचं असेल तर एखादा फोटो लावला, त्याच्या खाली 2-4 डिस्क्रिप्शन लिहिल्या, ते झालं पोस्ट. ठीक आहे. तर टॅग वगैरे टाकणे म्हणजे काय झालं, समजा क्लासेस टीचिंगवर एखादी पोस्ट लिहिली, तर लोकांना Googleला कळणार कसं की ते क्लासलेस टीचिंगच तुम्ही लिहिलंय ते. तर त्यासाठी काय-काय टॅग असतात. हॅशटॅग वगैरे आपण कसं Twitterला वापरतो तसं टॅग असतात. तिथे क्लासेस टीचिंग टाका, अबाउट क्लासेस टाका, क्लासलेस टीचिंग आलं पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे. बाकी पोस्ट झालं. मीडियामध्ये काय तुमचे ऑडिओ, व्हिडिओ, फोटोज काय वेबसाईटमध्ये टाकतात ना, ते सगळं झालं मीडियामध्ये येतं. पेजेस म्हणजे तुम्हाला सांगितलं पेजेस म्हणजे काय असतं. आता ऑल पेजेसमध्ये बघू आपले कोणकोणते पेजेस आहेत. ठीक आहे. आता या वेबसाईटमध्ये 2 पेजेस आहेत. एक आहे सॅम्पल पेजेस आणि 2 आहे प्रायव्हसी पेजेस. आता आपल्याला दोन्ही पेजेसची काही गरज नाही. मग इथं वरनं दोन्ही सिलेक्ट केले मी. मग तुम्ही असे मॅन्युअली पण सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आणि इथं बल्क ॲक्शनवर लिहिलेलं आहे बघा. त्यामध्ये जायचं. इथं छोट्या एरो त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं काय लिहिलंय मूव्ह टू ट्रॅश मध्ये डिलीट करून टाका. मुळात आम्हाला गर्दी नाही पाहिजे आपल्या वेबसाईटवर. ठीक आहे. मूव्ह टू ट्रॅश इथं अप्लायवर करायचं क्लिक झालं. हे 2 डिलीट होऊन जातील पेजेस. ओके. 2 डिलीट झाली पेजेस. आता आपल्याला जवळ जे काय पाहिजे ना, ते आपण नवीन इन्स्टॉल करू. आता खाली या कमेंटमध्ये बघा. आता आपण काय आता ओपन वेबसाईट केली, कोण कमेंट नाही करत. ठीक आहे, ते नंतर बघू आपण. जर कोणी तुम्हाला ई-कॉमर्स ॲप कसं असतं किंवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ठीक आहे. अपीअरन्समध्ये जावा. अपीअरन्समध्ये काय असतं, अ, आपण मोबाईलला कसं वॉलपेपर वगैरे टाकतो, तसं वेबसाईटसाठी असतं थीम. थीम म्हणजे काय? दिसणार कशी वेबसाईट? जर आता हे तुम्हाला मागे दाखवली मी आपली क्लासेसची वेबसाईट कशी दिसते भाकाराच्याप एकदम. तशी आवडेल काही आपली किंगडमची कशी आता मस्तपैकी वेबसाईट दिसते, तशी आवडेल. हे सगळं थीमचं काम असतं. ठीक आहे. कशी दिसवायची वेबसाईट तुम्हाला ते. नटाफटा मेकअप केला, की काम होऊन जातं. ठीक आहे. सगळं कसं अरेंज करायचं ते सगळं थीम बघत असते. ठीक आहे. आता कुठे गेलो आपण? त्यामुळे आता अपीअरन्समध्ये आपण जी थीम इन्स्टॉल केली आता, ती बघू कोणकोणती आहे ते. थीम्समध्ये जाऊ. अपीअरन्समध्ये थीम्स असतात एवढं लक्षात ठेवा. कारण नोट पेन काहीतरी पेपरवर लिहित बसा. कुठे काय, कसं काय असतं ते आपण कुठनं कुठे आलो. मेल आयडी बनवण्यापासून आपण होस्टिंग, ईमेल होस्टिंग, डोमेन सगळं घेऊन वर्डप्रेस इन्स्टॉल कशी करायची सगळं शिकत आलेलो आहे. तर थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. काही फरक पडत नाही. डाउनलोड करून घ्या. सारखा-सारखा बघा. त्याशिवाय तुम्हाला काही वेबसाईटचं जमणार नाही. कारण सगळ्यात सोपं आहे वर्डप्रेसची वेबसाईट. त्यापेक्षा सोपं आहे ते काय म्हणतात ड्रॅग एंड ड्रॉप वाले Google वेबसाईट पण सोपी आहे खूप. पण आपल्याला थोडं प्रोफेशनलमध्येच जायचंय. तर तसलं बारक्या पोरांवर काय खेळत बसायचे. ठीक आहे. बघा इथं भरपूर सारे तुम्हाला दिसतील थीम्स वगैरे. तर यातल्या तुम्ही आता भरपूर सारे थीम डिलीट करून टाका. कारण मोकळ्यात गर्दी नाही ठेवायची आपल्या वेबसाईटवर. सर्व्हर एकतर आपल्याला फ्रीमधला आहे आणि त्याला तुम्ही एवढं सगळं ठेवसाल तर ते लोड घेणार ना. तर आता मला हे थीम डिलीट करायचे आहे. तर या थीमवर क्लिक केलं मी. इथं डिलीटचा ऑप्शन आलाय. करा डिलीट. ओके, ओके. असं एक-एक करून डिलीटेशन
हं. ते हे सगळं कॉपी डबल-डबल झालेलं आहे. ठीक आहे, तर काय डोक्यावर घेऊ नका. हे म्हणतात डिलीटेशन फेल, रिक्वेस्ट थीम डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. आम्ही दुसऱ्या थीमवर जाऊ. हां, हे तर खाली बघा भरपूर 2-3 थीम्स आहेत. 2022, 2020, 2021. तर हे 2022 आहे. ते डिलीट करून टाकू आपण. ओके करू. ते झाले डिलीट. आता हे 2021 पण करू डिलीट. 2021 पण ए ओके. 1 पण डिलीट करू. ठीक आहे. ही 2020 पण डिलीट करू. कारण ह्या वेबसाईटची आता थीमची आपल्याला गरज पडत नाहीये. आपण एक मस्तपैकी थीम इन्स्टॉल करू, जे आपल्याला फ्रीमध्ये सगळं म्हणजे अ, सगळं प्री इन्स्टॉल झालेलं देईल आपल्याला. ठीक आहे. जर एखादी थीम नाही डिलीट झाली, तर लय डोक्यात फोडत बसू नका. नाही झाली तर नाही झाली. त्यात काय तेव्हा. ठीक आहे, आता हे होत नाही तर जाऊ द्या. जी होतंय डिलीट ते करून टाका डिलीट. डिलीट करू. होतंय काय? ते झाले डिलीट. म्हणजे आता हे सगळं त्या डमी कॉपी आहेत. ठीक आहे. तर आता थीम्स झाले आपल्या. आता येऊ आपण प्लगइन्समध्ये. प्लगइन काय असतं? आता ॲप्लिकेशन असतं मोबाईलमध्ये. मोबाईल झाला तुमचं एक वर्डप्रेस वेबसाईट झाली. आणि त्यामध्ये बिना ॲप्लिकेशन तुम्ही वापरणार कसं ना? त्याच्याप्रमाणे वर्डप्रेस जे वेबसाईट झाली एक वेबसाईट आणि प्लगइन वगैरे काय झालं त्या फंक्शनॅलिटी वाढवण्यासाठी म्हणजे आता तुम्ही WhatsApp कशाला वापरता? मेसेज पाठवायसाठी. Facebook कशाला वापरता? सोशल मीडियासाठी. ठीक आहे. तशाच प्रमाणे प्लगइन्स भरपूर असतात. तर कोणकोणते वेगवेगळे प्लगइन येतात. SSL येतं किंवा एलिमेंटर येतं. भरपूर सारे प्लगइन्स येतात. तुम्हाला नंतर कळून जाईल हळू जसं वापरसाल तुम्ही. तर लक्षात ठेवा की थीम कशासाठी असते, की तुमचं बाबा मोबाईलचा एक व्ह्यू देण्यासाठी. ठीक आहे. तुमच्या वर्कप्लेसचा एक व्ह्यू देण्यासाठी बाबा मस्त दिसावी. प्लगइन्स म्हणजे काय असतं, की आपल्या मोबाईलमध्ये कसे ॲप्लिकेशन्स असतात भरपूर, ॲप वगैरे असतात, तसं प्लगइन झाले. ठीक आहे. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. तुम्हाला मजा यावी. नाहीतर नुसतंच माझ्याकडे वेबसाईट आहे आणि काय दिसतंय भागाच्या तसं नाही. मस्त आहे एकदम म्हणतात. ठीक आहे. बाकी प्लगइन्समध्ये जाऊ, इन्स्टॉल प्लगइनवर जाऊ. थोडंसं समजून घ्या. 2-3 तास बसा. बघा काय कुठल्या ऑप्शनमध्ये काय झालं तर भिवू नका. सगळं डिलीट करा आणि परतपासून इन्स्टॉल करा. ठीक आहे. तर इथं 2 आता प्लगइन्स आहेत. अँटी स्पॅमचा एक प्लगइन आपल्याला केलेलं आहे डाउनलोड आणि हॅलो डॉलीचं. तर हे दोन्ही आपल्याला नको आहेत. डिलीट करून टाकायचे. इथं सिलेक्ट केले, बल्क ॲक्शनवर गेलो. इथं डिलीटवर क्लिक केलं. ठीक आहे. हे आता इथं ॲक्टिव्हेटसाठी म्हणतोय म्हटल्यावर हे इनॲक्टिव्हेट आहे. ठीक आहे. डिलीटसाठी गेलो आणि अप्लायवर क्लिक केलं. तर हे म्हणतंय सगळं डिलीट डाटा होऊन जाईल. आम्हाला काही गरज नाही. ओके. ठीक आहे. आपलं प्लगइन वगैरे आपण काय करतोय बेसिकली सगळा लोड जो आहे ना आपल्या वेबसाईटचा तो कमी-कमी करतोय. ठीक आहे. बाकी कुठं आलो आपण युजर्समध्ये आलोय. आता प्लगइन्स वगैरे तुम्हाला सांगितलंय. जे आपण अगोदरचं ते डिलीट करतोय. बाकी नवीन कसं ॲड करायचं, काय करायचं ते नंतर बघू आपण. तुम्हाला शिकवतोच मी. बाकी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देतोय, काय कुठं कसं आहे. युजर्समध्ये गेला तर कोण-कोण ॲडमिन आहे, कोण-कोणना तुम्ही पॉवर दिली की बाबा फक्त तू बघ नुसतं. कुणाला दिले की एडिट कर. ठीक आहे. तर त्यामध्ये असतं युजर्स. आता काही गरज नाही कारण आपण सिंगल आता करतोय. युजर्स नंतर बघू. टूल्समध्ये काय असतात? इम्पोर्ट एक्सपोर्टचे टूल्स असतात किंवा तुम्हाला एखादा बाहेरनं थीम घ्यायचे. पैसे देऊन एखादी थीम विकत घेतली तुम्ही बाहेरून किंवा तुम्हाला कोणी कॉपी करून थीम दिली, तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. तर ते टूल्समध्ये असतं सगळं. ठीक आहे. आता सेटिंगमध्ये जावा. सेटिंगमध्ये काय-काय दिसतं तुम्हाला बघू. इथं भरपूर सेटिंग्ज आहेत. बघा इथं साईटचं टायटल दिसतं तुम्हाला. क्लासेस टीचिंगचं टॅगलाईन दिसते. लिव्ह टू ग्रो आपण जे मागाशी टाकलं होतं बघा. अकाउंट क्रिएट करताना तेच इथं आलंय बाय डिफॉल्ट. इथून तुम्ही तिथं जर नाही टाकलं तर इथून तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. त्यामुळे असं भिऊ नका, माझं हे विसरलं, ते विसरलं. पुढे सगळं करायचं येतं कस्टमाइज. ठीक आहे. तर ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत किंवा तुम्हाला एच-टी-टी-पी सांगितलं, तुम्ही तिथं एच-टी-टी-पी-एस केलं, ते नाही करता येत आपल्याला. ठीक आहे.
आपल्याला म्हणजे कोणालाच करता येत नाही ते. पूर्ण अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायला लागतं. ठीक आहे. बाकी कुठं आलो आपण? वर्डप्रेसचं URL आहे. URL म्हणजे काय असतं? लिंक तुम्हाला सांगेलच मी डोमेन वगैरे काय असतं. तशाप्रमाणे URL आहे. ठीक आहे. तर आता हे HTTPS दाखवतंय. ठीक आहे, आपण येस सिक्युअरवाला येस आहे ना, ते नंतर लावू. आता काय आपल्याला गरज नाही. बाकी साईट URL पण तशीच आहे. आपला ईमेल ॲड्रेस दिलाय त्यांनी. इथं मेंबरशिपला एनीवन कॅन रजिस्टरवर क्लिक करा. म्हणजे कोणाला सबस्क्राईबचं आपण YouTube चॅनल कसं सबस्क्राईब करतो किंवा Facebook कसं फॉलो करतो, तसं इथं कोण पण कुणाला पण आता फॉर्म दिला आपण एका छोटाच फॉर्म भरला, एखाद्या वेबसाईटवर गेल्यावर कसं फॉर्म मिळतो बा तुम्हाला नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी इथं रजिस्टर करा. तुमचा ईमेल आयडी द्या, फोन नंबर द्या. तिथून आपल्याला लीड जनरेट होते. ठीक आहे. ते झालं थोडं डिजिटल मार्केटिंगमध्ये घुसतो आपण. पण ठीक आहे. आता नवीन युजरचा डिफॉल्ट रूल काय असणार? सबस्क्रायबर असणार आपला. ठीक आहे. सबस्क्राईब करा. त्याला ॲडमिन थोडीच बनवायची आपल्याला. सबस्क्राईब फक्त करायचे. लँग्वेज कोणती? इंग्लिशच असू द्या. काय फरक पडत नाही. टाइम झोन आपला सिलेक्ट करा कोणता आहे? इंडियाचा. प्लस प्लस 30 +5 ना? +5 +5:30 ओके. ठीक आहे. इथून डेट फॉर्मॅट तुम्ही सिलेक्ट करा. फेब्रुवारी 13 आपल्याला हेच आवडते वरचाच, तर तोच असणार. ठीक आहे. तर टाइम फॉर्मॅट हा छोटावालाच वरचा असू द्या. म्हणजे तुमच्याने काय पण सिलेक्ट करू शकता. आता त्याची काही गरज नाही. इट्स युअर चॉईस. ओके. वीक स्टार्ट ऑन मंडे. ठीक आहे. हे सगळं राहू द्या. काय आता महत्वाचं नाही. आपल्याला महत्वाचं कोणतं होतं? मेंबरशिपचं होतं आणि हे फक्त नाव वगैरे टाकलं नसेल तर टाकून घेऊ शकता साईटचा. ठीक आहे. बाकी इथं सेव्ह चेंजेसवर क्लिक करा. झाले. चेंजेस सेव्ह झाले. हे जनरलमध्ये होतं. आता इथं सेटिंगच्या अंदर भरपूर सारे तुम्हाला मिळून जातील. प्रायव्हसी आहे, परमालिंक आहे. आता परमालिंक म्हणजे काय असतं? वेबसाईटचं कसं असतं म्हणजे मला काय सांगू? एखादी पोस्ट टाकली ना, परमालिंक म्हणजे काय असतं? किंवा तुमची तारीख दाखवणं. इथं बघा काय काय त्यांनी इथं प्लेन लिहिलंय. प्लेनमध्ये काय असणार? त्यांचं काही न्यूमेरिक आयडी येणार. ऑनलाईन म्हणजे जे पेज कंपनीकडून ते पाठवणार. इथं त्यांनी नेम पण दिलंय बघा. क्लास टीचिंग एखादं पेज उघडलं तर पेज 1, 2, 3 ठीक आहे. इथं डे अँड टाईम देणार म्हणजे क्लासलेस टीचिंग कधी पोस्ट केले किंवा कधी काय केले ते पेजेस त्याची इथं दिनांक येणार मध्ये किंवा तारीख येणार आणि त्यानंतर इथं पेजचं नाव येणार. ठीक आहे. इथं काय लिहिलंय? मंथ अँड नेम. ठीक आहे. इथं काय येणार? STP फक्त यातलं डेट खतम होणार, महिना येणार फक्त. आणि इथं पोस्ट नाव येणार. इथं न्यूमरिक येणार. प्लस तुमचं डोमेन येणार आणि पोस्टचं नाव येणार, नंबर येणार शेवटी. त्या नंबर कोण लक्षात ठेवत नाही. त्यामुळे इथं खाली लिहिलं आहे बघा. क्लासेस टीचिंग, पोस्टचं नाव बघा इथं. हे मला आवडतंय क्लासेस टीचिंग, पोस्ट नेम. ठीक आहे. तर आणि तिसरा ऑप्शन सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे कस्टम स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही तुमच्या प्रमाणे काय पण करू शकता. ठीक आहे. किंवा इथं खाली लिहिलेलं बघा इयर, मंथ, डे, आवर, मिनिट, सेकंड, पोस्ट, पोस्ट आयडी. ठीक आहे. पोस्ट नेम, कॅटेगरी, ऑथर हे सगळं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता आपल्याला सिंपल करू पोस्ट नेमवर जाऊ. कारण आता मी सांगितलं बघ कम्प्युटर रिपेअर कसं करायचं. कम्प्युटर रिपेअरिंग बाय क्लासेसची टाकलं त्यासमोर तुम्ही स्लॅश करून कम्प्युटर रिपेअरिंग टाकलं ना, तर तुम्हाला माझी पोस्ट दिसून जाईल. ठीक आहे. तर कोण त्याला नंबर देत बसतंय, काय करत बसतंय त्यापेक्षा पोस्ट नेमवर क्लिक करू आणि कस्टम वगैरे जर तुम्हाला गरज पडली तर नंतर बघू. ठीक आहे. बाकी त्यावर क्लिक करू. सेव्ह चेंजेसवर क्लिक करू. ठीक आहे. हे काय म्हणते ऑप्शनल आहे. कॅटेगरी कॅटेगरी अनकॅटेगरी कसं असतं ते आता कमेंटमध्ये तुम्हाला कळून जाईल. आता काय त्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. पोस्टचं आपल्याला फक्त करायचं होतं की परमालिंक म्हणजे काय असतं? परमालिंक म्हणजे इथं कसं दिलंय बघा क्लासेसची चिंग /wp admin /open permalink.php. आता हे जर न्यूमरिक मध्ये दिलं असतं तर 123.212.t12.01010 असं काय तर दिलं असतं. आपल्याला काय कळतंय त्या न्यूमरिक मधलं? ठीक आहे. तर नेम मधलं आपल्याला कळतंय वर्डप्रेस म्हणजे वर्डप्रेसवर गेलंय, ऍडमिन ओपन आहे बाबा, ऑप्शन्स मध्ये गेलाय, परमालिंक ओपन केलंय त्यानं. कळतंय तरी बाबा सिंपल वाचून. तर न्यूमरिक मध्ये काय कळत नसतं आपल्याला. ठीक आहे. इथं पोस्ट नेमवर सिलेक्ट करू, सेव्ह चेंजेसवर क्लिक करू.
तर हे झालं आपलं बेसिक सेटिंग सगळं. मीडियामध्ये गेलं तुम्हाला फाइल्स वगैरे कुठून कसं काय इम्पोर्ट करायचं. थंबनेल साईज बघा इथं काय लिहिलंय. डिफॉल्ट आहे 150 पिक्सेल्स असेल, काय मेगा पिक्सेल्स असेल ठरलंय त्यांचं, असू दे. ते काही छेडछाडी करणं बघू नका. ठीक आहे. हे फक्त साईज साठी दिलेलं आहे. तर आता त्याची काय आपल्याला गरज नाही. सेव्ह चेंजेसवर क्लिक करा आणि जाऊ द्या पुढं. बाकी तर जनरल तर बघितलं आपण. रायटिंग मध्ये काय आहे बघू. ते अनकॅटेगराईज म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं कमेंटमध्ये वगैरे सांगता येईल तुम्हाला कॅटेगरी अनकॅटेगरी काय असतं ते. पोस्टचं बी ठरलेलं असतं. आपण जे ब्लॉग पोस्ट टाकतो त्याची बी कॅटेगरी ठरलेली असते. कॅटेगरी कोणती आहे बाबा, कॅटेगरी कोणती नाही. ठीक आहे. त्याची आत्ता काय गरज नाही आपल्याला, नंतर पाहू. रीडिंग मध्ये काय बघू. ते म्हणतात एका पेजवर किती ब्लॉग पोस्ट दाखवू आम्ही. तर मॅक्झिमम इथं लिहिलं आम्ही 10 पोस्ट दाखवा. ठीक आहे, 10 पोस्ट तर 10 पोस्ट. आणि तिथं पण 10 आयटम आहेत. ठीक आहे. इथं फक्त क्लिक करू नका बरं का. डिस्करेज सर्च इंजिन फ्रॉम इंडेक्सिंग दिस साईट. ते कशासाठी असतं, जर तुमचं काही सिक्रेट असेल तर ते हे असते की बा सर्च इंजिनला नको दाखवून द्यायला हे माझा काय माझ्या वेबसाईटवर येते. ठीक आहे. पण वेबसाईट तर दुसऱ्या लोकांना दाखवायचे ना. आम्ही हे काम करतो, आम्ही असं काम करतो, आम्ही तसं काम करतो. ठीक आहे. तर या ऑप्शनवर कधीच क्लिक करू नका. ठीक आहे. हा ऑप्शन तसंच राहू द्या. सर्च इंजिन विजिबिलिटी. ठीक आहे. सेव्ह चेंजेसवर क्लिक करा. चला पुढे. आता आपल्या सेटिंग वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. आपण आता एखादी थीम इन्स्टॉल करू आपल्या वर्डप्रेससाठी. ठीक आहे. ते थीम इन्स्टॉल करण्या अगोदर आपण एक प्लगइन इन्स्टॉल करू ज्याचं नाव आहे एलिमेंटर. तर एलिमेंटर काय आहे, एलिमेंटर एक वेबसाईट बिल्डर आहे. वेबसाईट बिल्डर म्हणजे काय, विक्स कसं सांगितलं तुम्हाला, विक्स वेबसाईट डेव्हलपर म्हणजे त्यामध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही वेबसाईट बनवू शकता. तशाच प्रमाणे तुम्ही एलिमेंटर मध्ये पण वेबसाईट बनवू शकता. तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे की प्लगइन कोणताही आपल्या वेबसाईटची फंक्शनॅलिटी वाढवण्यासाठी किंवा आपलं काम कमी करण्यासाठी असतो. ठीक आहे. तर आता प्लगइन्स मध्ये जाऊ. ऍड न्यू मध्ये जा किंवा इन्स्टॉल प्लगइन मध्ये झालेला गेला किंवा नाही प्लगइन मध्ये झालं दाबलं ना, तो सांगतो फक्त. वर ऑप्शन आला बघा, ऍड न्यू, त्यावर क्लिक करा. ठीक आहे. तुमच्या समोर असं काय ओपन इंटरफेस. इथं राईट कॉर्नरला सर्च बार आहे. इथं सर्च करू शकता. आपल्याला कोणता आता डाउनलोड करायचा आहे, एलिमेंटर. ELEMENTOR. स्पेलिंग चेक करा. बघा इथं आलंय एलिमेंटर वेबसाईट बिल्डर. यावर क्लिक करा इन्स्टॉल साठी. ते इन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल. थोडंसं काय 2 मिनिटं त्याला वेळ द्या. बाकी काय दुसऱ्या पेजेसवर जा, काय कलर. आता तुम्ही हे चालू असताना तिकडे गेला ना तर हे बंद होतं बॅकग्राऊंडचं. ठीक आहे. त्यामुळे हिथंच राहू द्या ह्याच वेबसाईटवर जोपर्यंत हे इन्स्टॉल ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे इथं जास्त चंचलपणा करू नका, कारण तुम्ही आता हे पेज सोडून दुसऱ्या पेजवर गेला ना, हे बॅकग्राऊंडचं बंद होतं. ठीक आहे. ह्याला होतं इन्स्टॉल, आपण देऊ त्याला टॅप. हे काय म्हणतंय, अपडेट फेल. का फेल झालं, बॅड गेटवे म्हणजे त्याला लिंक भेटत नसेल किंवा काय होत नसेल. ठीक आहे. ते नंतर करू आपण. आता अपेरेन्स मध्ये जाऊ. नाही इन्स्टॉल झालं, डोक्याला लय ताप घेऊ नका. दुसरं लगेच पुढे जायचं. एकाच गोष्टीवर लय विचार करत बसायचं ना. अपेरेन्स मध्ये जायचं, थीम्स मध्ये जायचं. एका थीम इन्स्टॉल करू आपण. थीम इन्स्टॉल होते का बघू. अपेरेन्स मध्ये गेला, थीम्स वर जायचं. ठीक आहे. तर ऍड न्यू म्हणून जायचं लगेच. ऍड न्यू मध्ये गेला तर इथं तुम्हाला जर बाहेरनं कुठलं थीम डाउनलोड केलेलं असेल तर इथून तुम्ही
इन्स्टॉल अपडेट अपलोड थीम करू शकता किंवा तिथं मागाशी प्लगइन मध्ये पण ऑप्शन आलं की अपलोड अपडेट बाहेरनं म्हणजे तुमचं पेन ड्राईव्ह वगैरे कुठून तुम्हाला अपलोड किंवा पीसी मध्ये डाउनलोड केलेलं असेल बाहेरून तर अपलोड करू शकता. पण आपल्याला एवढं मोठं आपल्या फोनमध्ये कसं असतं की बा प्ले स्टोअर तसं इथं त्यांचं हे प्ले स्टोअर आहे थीमचं किंवा प्लगइनचं म्हणा ठीक आहे. इथं सर्च बार आहे. इथं तुम्ही टाईप करा ASTRA ASTRA ॲस्ट्रा हे थीमचं नाव आहे का. आता इथं लोड होईल बघा मी तुम्हाला दाखवतो. ते मध्ये काय असतं तुम्हाला अगोदरच बनवलं सगळं बाय डिफॉल्ट टेम्पलेट मिळतात. टेम्पलेट मध्ये काय असतं बाबा वर्डप्रेसचे कुठल्या वेबसाईटचे टेम्पलेट असतात तुम्हाला कळून जाईल. इथं ॲस्ट्रा आपण लिहिलं हे ह्याच्यावर इन्स्टॉल करा. त्याला इन्स्टॉल होऊ द्या थोडासा टाइम द्या काय 2-4 मिनिट लागतील. द्या टाइम. ठीक आहे. इन्स्टॉल झालं की ऍक्टिव्हेट करून घ्यायचं लगेच. ठीक आहे. इन्स्टॉल तरी होऊया पूर्ण. इन्स्टॉल झाल्यावर बघू आपण. ॲस्ट्रामध्ये काय असतं भरपूर सारे टेम्पलेट्स फ्रीमध्ये पडलेले असतात. 150 प्लस टेम्पलेट फ्रीमध्ये आहेत त्यांच्याकडे. तर टेम्पलेट्स म्हणजे काय असतं बाबा वेबसाईटचं तुम्हाला जास्त काय बनवायची गरज पडत नाही स्क्रॅच पासून. त्यांच्या अगोदर बनवलेलं असतं त्यामध्ये फक्त एडिट करायचे. त्याचे नाव लिहिलेलं असतं तिथं फक्त त्यांचं नाव खोडायचं, आपलं नाव लिहायचं. फोटोज दिलेले असतात ते त्यांचे फोटोज खोडायचे, आपले फोटो चिटकवायचे. ठीक आहे, असं असतं. लिंक दिलेलं असतं त्याला त्यांच्या लिंक खोडायच्या, आपल्या लिंक चिटकवायच्या. ठीक आहे. बाकी ह्याला होऊ द्या इन्स्टॉल. आपण बघू पुढे. ठीक आहे. हो का, हे आता इन्स्टॉल झाले ते. थोडासा टाइम द्या. होऊन जाईल सगळं काम. आता प्लगइन आपला इन्स्टॉल नाही झाला. त्याचा पण आपण जुगाड लावू काहीतरी. परत इन्स्टॉल करू एकदा. काय टाइम आहे भरपूर आपल्याकडे. आता इथं ऍक्टिव्हेटवर क्लिक करा. इन्स्टॉल झाले लगेच ऍक्टिव्हेट पण करून टाकायचं. तर थोडासा वेळ घेईल. ठीक आहे. ऍक्टिव्हेटसाठी आलं. तुम्हाला इथं वर आलं असेल बघा. थँक यू फॉर इन्स्टॉलिंग ॲस्ट्रा. ठीक आहे. असं आलं. इथं खाली गेट स्टार्टेड नावाचं ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. गेट स्टार्टेड केलं की ते ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होईल तुमची थीम. ठीक आहे. ऍक्टिव्हेट होऊ द्या त्याला कम्प्लिटली. ठीक आहे. हे काय म्हणते तुमची ॲस्टर थीम इन्स्टॉल झाली पूर्णपणे. तर असं तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. तिथं काय येईल बिल्ड युअर वेबसाईट यावर क्लिक करा. ते म्हणतंय कोणतं तुम्हाला वेबसाईट बिल्डर वापरायचं. इथं इथं ब्लॉक एडिटर पण आहे, एलिमेंटर पण आहे आणि बाकीचे बिवर बिल्डर पण आहे. आपण एलिमेंटर वापरणार आहे. एलिमेंटर सोपा, साधा आणि समजणारा सगळे वापरतात त्याला. तुम्ही पण वापरा, काय फरक पडत नाही. ठीक आहे, एलिमेंटरवर क्लिक करू. हे तुम्हाला भरपूर सारे स्टार्टर टेम्पलेट्स मिळून जातील. ठीक आहे. तर स्टार्टर टेम्पलेट म्हणजे काय असतं तुम्हाला डेमो दाखवत होता. तर समजा आपण ह्याच्यावर क्लिक केलं. हो का, ही अशी वेबसाईट अगोदरच बनवलेली मिळते आपल्याला. ठीक आहे. तर ही आपली वेबसाईट अगोदरच बनवलेली आहे. फक्त इथं आपलं त्यांचं नाव काढायचं, आपलं नाव टाकायचं. तिथं एक्सप्लोर वर्ड आहे, तिथं आपलं काय पण डिजिटल मार्केटिंग शिकवतो तुम्हाला आपल्या वेबसाईट प्रमाणे टाकायचं. मागचा फोटो हटवू शकता तुम्ही. ठीक आहे. तर कुठून कसं गेलं तुम्हाला कळलं ना. आपण स्टार्टर टेम्पलेट्स मध्ये आलो. इथून एखादे भरपूर सारे तुम्हाला मिळतील. इथं सर्च करू शकता तुम्ही. आता समजा मला ऑनलाईन क्लासेस तसे एखादे पाहिजे. ऑनलाईन सर्च केलं. इथं बघा भरपूर सारे मिळते तुम्हाला. काय काय प्रीमियम आहेत. प्रीमियम म्हणजे पैसे देऊन विकत घेता येतात. ज्याच्यावर इथं प्रीमियम वर टॅग नाही लिहिला ना, ते फ्रीज आहेत. फ्री म्हणजे फुकट. ठीक आहे. तर ते तुम्ही डाउनलोड इन्स्टॉल करू शकता. आता आपल्याला एक एकदम बेसिक थीम इन्स्टॉल करू तुम्हाला दाखवण्यासाठी. इथं 2 नंबरला थीम दिलेली आहेत. त्याच्यावर दाबू. इन्स्टॉल करून घेऊ. ठीक आहे. तर अपलोड फाईलवर म्हणजे लोगो बिगो तुमचं काय असेल ते सांगण्यासाठी इथं अपलोड करा. त्यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलं की
जे काही तुमचं फाइल्स वगैरे असतील ते एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. इथे डाउनलोड्समध्ये आपण सगळं सेव्ह करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. क्लासेस टीचिंग लोगो वगैरे सगळं. तर अपलोड लोगोवर क्लिक करू. सिलेक्ट फाईलवर क्लिक करू. कम्प्युटरमध्ये डाउनलोडमध्ये आपला लोगो कुठे दिसतोय बघा. का इथं आपला लोगो आहे. तुम्हाला कोणता लावायचा आहे तुमचा बघा. आता लोगो कसा बनवायचा ते नंतर बघू आपण. ते सगळं कॅनव्हा वगैरे एडिटिंग टूल्स असतात. आता इथं खाली हे बॉक्स खालचं बघा. अल्ट टेक्स्ट म्हणजे काय असतं, तुमचा हे लोगो कशा संबंधात आहे? क्लासलेस टीचिंगचा लोगो आहे हा. क्लासलेस टीचिंग लोगो ठीक आहे. तर असं टॅग टाकत जावं म्हणजे गुगलला कळणार कसं की बाबा हे काय आहे नक्की. ठीक आहे. तर सगळं इथं कॉपी पेस्ट करा प्रत्येक कॉलम मध्ये, कुठलाच कॉलम फ्री ठेवू नका. ठीक आहे. काय लोक हे महत्वाचं आहे हेच करत नाहीत आणि म्हणतात आमची वेबसाईट रँक कशी होणार. ठीक आहे. आता सगळं झालं एसईओ वगैरे डिजिटल मार्केटिंग मध्ये घुसलं. पण हे जर बेसिक तुम्ही केलं नाही तर परत तुम्हाला हे जाऊन प्रत्येक गोष्ट करायला लागते. त्यामुळं हे आताच करून टाका. सिलेक्ट वर क्लिक करा. ठीक आहे. हे तुमचा लोगो झालेला आहे. तुम्ही इथे त्याची साईज वगैरे वाढवू शकता. ठीक आहे. बस झाली एवढी. किती झाली? 280 झाली. 70 करू. ठीक आहे. बस झालं एवढंच. कंटिन्यू क्लिक करा. आता हे थीमचं मध्ये बाय डिफॉल्ट कलर कोणकोणते आहेत? हेच आहेत. हे जे लाल दिसतंय ते आपण इथं नारंगी वगैरे टाकू एखादा. चेंज करू. मला हे बरं वाटतंय. ऑरेंज ऑरेंज सगळं. तर ठीक आहे. याच्यावर क्लिक करू. इथं काय म्हणते ते फॉन्ट वगैरे दाखवते. तर इथं तुम्ही फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणकोणते पाहिजेत ते नको ते. ठीक आहे. मला हा फॉन्ट भारी वाटतो. तोच घेऊ. कंटिन्यूवर दाबू. पुढे जाऊ. तर तिथं तू जाईल किंवा तुमच्या साईटचं नाव तुमचं नाव टाका पहिल्यांदा. काय एक असलं स्टिचिंग. ठीक आहे. ईमेल आयडी टाका तुमची. इथं काय म्हणताय आय एम इथं खाली छोटासा बार दिसतोय त्याच्यावर क्लिक करा. तर आय एम इंटरमिडिएट बिगिनर पण नाही एक्सपर्ट पण नाही इंटरमिडिएट मध्ये बेसिक मला येतं. ठीक आहे. इंटरमिडिएट क्लिक करा. आय एम बिल्डिंग वेबसाईट फॉर माय सेल्फ माय कंपनी याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. माय क्लायंटवर क्लिक करा. माय कंपनीवर क्लिक करा किंवा माझ्यासाठी बनवतोय. ठीक आहे. बाकी तिथं आय ला क्लिक करा. तिथं ते म्हणते इम्पोर्ट विजिट इम्पोर्ट सगळं जे आम्हाला वेबसाईट बनवण्यासाठी लागतंय ते इम्पोर्ट करू का करा इम्पोर्ट. इथं नेक्स्ट वर क्लिक करू. हे का थोडासा वेळ घेईल सगळं इम्पोर्ट व्हायला. वरून ते वेब पेज सगळं डाउनलोड करायला मिक्स करायला सगळं आपण जे लोगो वगैरे पाठवले किंवा त्याला काय प्लगइन वगैरे पाहिजे ते सगळं डाउनलोड करायला वेळ घेतं. तर थोडासा टाइम द्यायला. हे काय म्हणतंय इम्पोर्टिंग एरर ट्राय अगेन. नाव टाका. ईमेल आयडी कुठे गेली आपली? हो. तरी म्हटलं काय एरर येतोय. आपण जे प्लगइन पाहिजे एलिमेंटर ते इन्स्टॉल केलेलंच नाही. तर आपण एकदा बॅक जाऊ. हे सगळं कॅन्सल करून टाकू इथूनच. ठीक आहे. लिव्ह करू इथून साईट. पेजेसवर आलो आपण. आपल्याला प्लगइन इन्स्टॉल करायचं आहे. ऍड न्यू मध्ये जाऊ. एलिमेंटर आपल्याला प्लगइन पाहिजे ना, त्याशिवाय वेबसाईट बनवणार कसे आपण? तर आपण म्हटलं की एलिमेंटर वेबसाईट बनवू. आपल्याकडे एलिमेंटर नाहीच. तर एलिमेंटर टाईप करू.
पूर्ण नाव टाइप करा. छोटंसं असं अर्धं निम्मं टाइप केलं की काय ते दुसरंच मिळून जाईल. बघा एलिमेंटर साइट बिल्डर यावर इन्स्टॉलवर क्लिक करा. आता याला इन्स्टॉल होतंय का नाही बघू. अ, इथं आपला एलिमेंटर इन्स्टॉल होणं झालाय. ठीक आहे, आपण थोड्या वेळानं अजून एकदा ट्राय करू. नाहीतर इथं अपलोड प्लगइन करून बाहेरून अपलोड करू. ठीक आहे. तर टेन्शन घेऊ नका. आपण परत एकदा ट्राय करू. ठीक आहे.